नमस्कार मंडळी. तर कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मजेत असायला पाहिजे. तर तुमच्यासाठी घेऊन आलो मी न्यू ब्लॉग. बघू शकता तुम्ही. तर मी होतो ITO कडे. तर आपल्या ब्लॉगची सुरुवात इथून होणार आहे. या ब्लॉगची सुरुवात करूया आपण. बघू शकता तुम्ही. तर मंडळी बघू शकता तुम्ही आपला पाठलाग. तर आपण पोचलेलो बांद्यामध्ये. तर बांद्यामध्ये माझा मित्र आहे गणेश, तर त्याला भेटायसाठी मी आलो. तर आपल्या समोर माझा मित्र उभा आहे. तर मंडळी गॅरेज म्हटलं होतं खूप काम असतं. तर तो आपल्या कामात बिझी होता. तरी तो आला. तर येऊन तो बसला बाजूला आणि विचारलं कसा आहेस तो. मी कोण बोललो चांगला. तर परत तो आपल्या कामाला चालू केलं त्याने. तर मंडळी तुम्ही पण ह्याला ओळखत असाल तर नक्की ह्याचं नाव कमेंट करा. तर आपण आता इथून चाललोय. त्याने पण आपल्याला बाय केलं बघू शकता तुम्ही. तर आपण आता इथून निघणार आहोत. आपण फायनली इथून निघलो. तर आज होता बांद्याचा बाजार. बांद्याच्या बाजारामध्ये जाताना आपले खास मित्र भेटले कॉलेजमधले. ते पण आता आपल्या घरी चालले होते आणि ते आत्ताच कॉलेजमधून आले. तर आपण पण आता इथून निघणार आहोत. बघू शकता तुम्ही. तर आपण पोचलो इन्सुलीमध्ये. बघू शकता तुम्ही. तर मंडळी बघू शकता तुम्ही हे सावंतवाडीचं मेट.
तर मंडळी आपल्या समोरच एक गाडीचं टायर पंक्चर झालेलं ते काढत होते, बघू शकता तुम्ही. तर मंडळी आपल्या समोर आता 7 धामणीचं देवस्थानाचं ते मंदिर आहे, बघू शकता तुम्ही आपल्या समोर. तर मंडळी आपण तिथं आता मंदिराकडे पाया पडलो आणि आपण आता तिथून निघालो आहे. तर मंडळी बघू शकता तुम्ही हे सावंतवाडीचं झेल, आपण सावंतवाडीचं झेल बघितलंय बाहेरून. तर मंडळी फायनली आपण पोहोचलो आहे सावंतवाडीच्या मोती तलावाकडे. तर आपण आता मंडळी थांबलो राजवाड्याकडे. तर मंडळी आपण इथून जाणार आहे उपरंकर मंदिरात. तर माझ्यासोबत येणार आहे वैष्णवी, बघू शकता तुम्ही. ती बघा वैष्णवी, ती दर संडेला पाया पडायला जाते. तर ती बोलली तू पण चाललं असेल तर मला घेऊन जा. तर मंडळी आपण आता इथं पोचलो मंदिराकडे, बघू शकता तुम्ही. तर म्हणजे फायनली आपला रेनकोट काढून झालेला आहे. तर आपण आता आतमध्ये चाललो आहे, बघू शकतो तुम्ही. तर माझ्यासोबत होती वैष्णवी. आता आपण आतमध्ये चाललो आहे. हे आमचं उपरोक्त देवस्थान. तर म्हणजे आपण आतमध्ये पोहोचलो मंदिरात, बघू शकता तुम्ही. तर मी चाललो अगरबत्ती घ्यायला. तर आपण अगरबत्ती घेतलेली आहे.
तर मंडळी दर्शन घेऊन झालं होतं आपलं. एवढं चांगलं वाटलं की सांगितलं का. तुम्ही इथं आला असेल तर नक्की कमेंट करा. तर आपण आता इथून निघालो, बघू शकता तुम्ही. तर मंडळी फायनली आपलं दर्शन झालेलं. तर मंडळी आपण आता इथून चाललोय. तर मंडळी बघू शकता हे आपलं जुनं बस स्टँड सावंतवाडीचं. आणि हे बघा सावंतवाडीचं वरचं बस स्टँड. तर मंडळी आपण परत पोचलो मोती तलावकडे, बघू शकता तुम्ही. तर मंडळी हा बघू शकता तुम्ही HP पेट्रोल पंप.
तर मंडळी फायनली आपण पोचलो आहे कॉर्नर कॅफेमध्ये. तर वैष्णवीचा आवडता कॅफे आहे. तर आता आपण आतमध्ये चाललो आहे. तर आता आपण आतमध्ये आलो आहे. दादाने आपला चांगल्या प्रकारे वेलकम केला. बघू शकता तुम्ही. तर वैष्णवी आपली ऑर्डर देते. तर मंडळी बघू शकता कॉर्नर कॅफेचा लोगो बघून तर झाला होता. तर आपला तेवढाच पिझ्झा रेडी झाला. दादाने आपल्याकडे आणून दिला. तुम्ही वैष्णवीकडे पिझ्झा ठेवला. आता त्या दादाने आपलं 90% काम केलं. 10% ते करण्यात येतं आपली वैष्णवी. बघू शकता तुम्ही 10% काम चालू आहे. तो 10% काम झालेलं आहे. तर आता आपण पिझ्झा खायला चालू करू. तर वैष्णवीचं म्हणणं आहे आता पिझ्झा तर एक नंबर होता. मी बोललो मला पण दे. तर पिझ्झाची टेस्ट एवढी चांगली होती. तर त्यासोबत आता आपल्याला कोल्ड कॉफी. तर वैष्णवीला कोल्ड कॉफी आवडली. आपण दादाला बोललो चल येतो आम्ही. तर दादाने आपल्याला बाय केलं. आपण इथून निघालो आता. मला पण पिझ्झा खायचा असेल तर नक्की या कॉर्नर कॅफेमध्ये. कारण ते एवढे टेस्ट आणि चांगले असे पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राय हे सर्व तुम्हाला भेटेल. तर नक्की भेट द्या कॉर्नर कॅफे सावंतवाडी. तर मंडळी आपण पोहोचलो आहे सावंतवाडीच्या गार्डनमध्ये. बघू शकता तुम्ही. तर आपण चाललोय आता आतमध्ये. बघू शकता तुम्ही. तर गार्डन म्हटलं तर मंडळी आपलं बालपण आठवण येतं. बघू शकता तुम्ही आमचं सावंतवाडीचं गार्डन. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब